नमस्कार मुलांनो, कसे आहात तुम्ही? आज आपण इयत्ता 6वी मधलं इंग्रजी या विषयातलं कुठलं चॅप्टर शिकणार आहोत? तर मुलांनो, आपण इंग्रजी विषयातील 2.6 हाऊ ग्लास इज मेड हा चॅप्टर आपण शिकणार आहोत. चला तर मग चॅप्टरला सुरुवात करूया. बघा, सम प्रॉपर्टीज ऑफ ग्लास. आता सम प्रॉपर्टीज ऑफ ग्लास. आता ग्लास काय कुठल्या कुठल्या स्वरूपात असते, कुठल्या कुठल्या प्रॉपर्टी मध्ये असते ते आपण बघूया. ग्लास इज ट्रान्सपरंट, स्ट्रॉंग अँड हार्ड. बघा, आता ग्लासचं स्वरूप कसं असतो, त्याचे वैशिष्ट्य काय आहे, त्याचे फीचर्स काय आहे. ग्लास कसं असते, ग्लास इज ट्रान्सपरंट, स्ट्रॉंग अँड हार्ड. ग्लास ट्रान्सपरंट असते म्हणजेच काय असते मुलांनो, ग्लास काय असते, पारदर्शक असते. स्ट्रॉंग म्हणजे मजबूत असते आणि हार्ड म्हणजे काय, ते थोडंसं कठीण असते. ग्लास इज ट्रान्सपरंट, स्ट्रॉंग अँड हार्ड. ते पारदर्शक, मजबूत आणि कठीण असते. आता पुढे बघूया. इट इज इम्पेरेबल, विच मीन्स दॅट इज डज नॉट अलाउ एनी लिक्विड टू पास थ्रू. इम्पेरेबल म्हणजे त्याच्यातून कुठली वस्तू पार जाऊ शकत नाही, आरपार जाऊ शकत नाही, आरपार जाऊ शकत नाही. इट इज इम्पेरेबल. ग्लास कसा आहे, इम्पेरेबल आहे. सपोज हा ग्लास आहे, तर हे असं याच्यावर तुम्ही पाणी टाकलं, याच्यात आपण पाणी ओतलं, तर ते ग्लासाच्या बाहेर तिकडे जाऊ शकत नाही, आर पार जाऊ शकत नाही, त्याला भेदून तो मागे जाऊ शकत नाही. इट इज इम्पेरेबल, विच मीन्स दॅट इट डज नॉट अलाउ एनी लिक्विड पास थ्रू म्हणजे याच्या आतमधून कुठलाही पाणी जाणार नाही. जसं याच्यावर मी असं पाण्याचे शिंतोडे टाकले, तर तो पाणी काय खाली वगैरे असं ओघळून येईल, पण तो काचेच्या मागे जाणार नाही. म्हणजेच काय आहे, ती वस्तू इम्पेरेबल आहे, त्याच्यातून कुठलीही वस्तू अशी पास होऊ शकत नाही, जाऊ शकत नाही, म्हणजे आरपार जाऊ शकत नाही कुठली गोष्ट. बघा, आता ग्लास हॅज नो इफेक्ट ऑन द फूड, वॉटर और अदर सबस्टेन्स स्टोर्ड इन अ ग्लास कंटेनर्स. बघा, वॉटर कसं आहे, ग्लास हॅज नो इफेक्ट ऑन द फूड म्हणजे ग्लासाचा कुठलाही साईड इफेक्ट फूडवर होत नाही, अन्न पदार्थावर होत नाही. हे बघा, तुम्हाला काय दिसतोय इथे, काचेचं बाउल आहे, काचेच्या बाउल मध्ये काय दिलेलं आहे, आईस्क्रीम दिलेलं आहे. तर हे आपण खाऊ शकतो, याच्यावर कुठलाही वाईट इफेक्ट होत नाही. परत आहे म्हणजे नो इफेक्ट ऑन द फूड म्हणजे याच्यात आपण खाऊ पण शकतो, अन्न खाऊ शकतो, पाणी पण पिऊ शकतो म्हणजे पाणी ठेवू पण शकतो, और अदर सबस्टेन्स स्टोर्ड इन द ग्लास कंटेनर्स म्हणजे आपल्याकडे काचेचे जे कंटेनर्स असतात ना, जार असतात आपल्याकडे, बॉटल्स असतात, अजून काय असतात, बरण्या वगैरे असतात, त्याच्यात काय आपण म्हणजे फूड ठेवतो, चिवडा वगैरे अशा वस्तू ठेवतो. तुम्ही बघाल की काचेच्या बरणात लोणचं पण ठेवलं जाते, पिकल ठेवलं जाते, आणि काचेच्या बरण्यात ठेवल्याने ते खराब होत नाही. काचेच्या बॉटलमध्ये पाणी वगैरे ठेवलं जाते. तर ते काय, काचेचे जे ग्लास आहे हा काय आहे, अन्न पदार्थासाठी काय आहे, म्हणजे चांगला आहे, त्याच्यामुळे कुठलीही वस्तू खराब होत नाही आणि कुठलीही रिॲक्शन होत नाही. आता पुढे बघूया. हे दिसतोय बाउल, ग्लास म्हणजे याच्यात तुम्ही काय करू शकता, पदार्थ देऊ शकता. आता बघा, कलर्ड ग्लास. आता तुम्ही बघितलं असेल की आपण मोस्टली व्हाईटच ग्लास बघतो, पण तुम्ही ज्या बॉटल्स असतात, बॉटल्स, काही काही अशा बाउल्स असतात, किंवा काही अशी काचेच्या ज्या पेंटिंग्स असतात, त्या कशा असतात मुलांना, त्या कलरफुल असतात, म्हणजे असं रंगीत असतात आणि ते दिसायला पण असं सुंदर दिसते. काच पेंटिंग वगैरे असं पाहिली असेल तर ग्लास पेंटिंग. ग्लास कॅन बी गिव्हन मेनी ब्युटिफुल कलर्स. आपण काय करू शकतो, ग्लास बनवताना ग्लास कॅन बी गिव्हन मेनी ब्युटिफुल कलर्स. आपण वेगवेगळ्या रंगाचे ग्लास पण बनवू शकतो. हे बघा, तुम्हाला कलरफुल बॉटल्स दिसत आहे, तर आपण अशा वेगवेगळ्या रंगाचे आर्टिकल्स किंवा अशा वस्तू बनवू शकतो वेगवेगळे कलर यूज करून, युजिंग डिफरंट कॉम्बिनेशन ऑफ द केमिकल्स इन. पण बघा, याला कलर करताना आपल्याला काय करावं लागतं, दुसरं केमिकल यूज करावं लागतं. ग्लास कसं असं व्हाईटिश याच्यात असतो ना, ट्रान्सपरंट असतो, पण तुम्हाला असं कलरफुल आर्टिकल्स बनवायचे असतील, कलरफुल जर वस्तू बनवायचं असेल, तर त्याच्यात दुसरं केमिकल ऍड केलं जाते. बघूया आता पुढच्या लाईन मध्ये काय दिलेलं आहे. दिसते तुम्हाला अशा कलरफुल बॉटल्स दिसतात. आणि बघा, द ग्लास मेकिंग प्रोसेस. जेव्हा हे ग्लास तयार केलं जाते, जर आपल्याला ग्रीन कलरची बॉटल पाहिजे, ब्ल्यू कलरची बॉटल पाहिजे, आपल्याला काच ब्ल्यू कलरचा पाहिजे, किंवा असं थोडा ब्लॅकिश पाहिजे,
किंवा थोडा वेगळ्या रंगाचा पाहिजे तर काय केलं जाते, त्याच्यावर जेव्हा ग्लास बनवतात तेव्हाच त्याच्यावर प्रक्रिया केली जाते आणि इट ग्लास मेकिंग प्रोसेस, ग्लास जेव्हा बनवतो तेव्हाच हे कलर त्यांना द्यावे लागतात. बघूया पुढे स्टेन्ड ग्लास. आता बघा स्टेन्ड ग्लास म्हणजे तुम्ही बघाल की स्टेन्ड ग्लास हे ग्लास दिसतंय, स्टेन्ड म्हणजे काय, डाग, स्टेन्ड म्हणजे डाग, म्हणजे बघा ग्लासावर असं तुम्ही जेव्हा काच पाहता त्याच्यावर कुठलेही डाग नसतात, ते कसं असतं एकदम प्लेन असते की नाही, असं गुळगुळीत असते व्यवस्थित. कलर्ड ग्लास इज यूज टू मेक अ ब्युटिफुल पिक्चर्स. बघा कलर ग्लास, जेव्हा आपण असे कलर ग्लास असले, रंगीबिरंगी ग्लास असले तर आपण काय करू शकतो, टू मेक ब्युटिफुल पिक्चर, त्याच्यावर एक सुंदर पिक्चर असं क्रिएट करू शकतो. इस्पेशली टू विंडोज पॅन्स, म्हणजे विंडोज पॅन जे असतात, विंडोज पॅन असतात ना आपल्या ज्या खिडक्या असतात त्या खिडक्यांना काय करू शकतो आपण, असा कलरफुल काच किंवा कलरफुल ग्लास आपण आपल्या खिडक्यांना लावू शकतो. वेगवेगळ्या रंगांनी असं सुंदर सुंदर ड्रॉ करून काय करू शकतो, ब्युटिफुल पिक्चर्स लावून काय करू शकतो, आपलं विंडोज पॅन बनवू शकतो आणि विंडोज पॅन हे असं खूप सुंदर बनवू शकतो. म्हणजे ग्लास हे खूप सुंदर अशी गोष्ट आहे, त्याच्यातून आपल्याला भरपूर अशा गोष्टी क्रिएट करता येतात. आणि मग बघाल सच विंडोज आर नोन ॲज अ स्टेन ग्लास विंडो. याला काय म्हणतात, जे म्हणजे हा जो विंडोज पॅन दिसते आहे तर याला काय म्हणतात, सच विंडो वी आर नोन ॲज. अशा विंडोना काय म्हणतात, कलरफुल जे विंडो असतात अशा कलरफुल विंडोना काय म्हणतात मुलांना, काय म्हणतात, सच विंडोज आर नोन ॲज. याला कुठले म्हणतात, स्टेन ग्लास विंडोज. हे कुठलं ग्लास आहे, याला काय म्हणतात, स्टेन्ड ग्लास विंडोज. म्हणजे याच्यावर ड्रॉइंग केलेली आहे, ठीक आहे. वेगवेगळे कलर दिसतात, हे तुम्हाला दिसतात, इथे ग्रीन कलर दिसतो आहे, इथे ब्ल्यू दिसतोय, इथे रेड दिसतोय, ब्लॅक रंगाच्या छटा आहे, म्हणजे वेगवेगळ्या कलरनी त्याला काय केलं, स्टेन्ड केलेलं आहे. म्हणजे असं त्याला म्हणतो आपण स्टेन ग्लास विंडोज. म्हणजे अशा सुंदर सुंदर वस्तू आपण बनवू शकतो. आता पुढे बघूया काय दिलेलं आहे. इट इज ऑल्सो पॉसिबल टू पेंट ऑन ग्लास युजिंग स्पेशल केमिकल्स अँड प्रोसेस. अशा सुंदर आपल्याला कलरफुल बनवायचं आहे किंवा सुंदर अशा पेंटिंग्स बनवायच्या आहे, स्टेन ग्लास विंडो बनवायचं आहे, तर काय करावं लागेल, इट इज ऑल्सो पॉसिबल. म्हणजे ते कशामुळे पॉसिबल आहे, हे पेंट करणं कशामुळे पॉसिबल आहे, हे जे दिसतो आहे पेंट ऑन ग्लास युजिंग स्पेशल केमिकल अँड प्रोसेस. याच्यासाठी असं दुसरं केमिकल, एक स्पेशल केमिकल वापरला जातो आणि त्याच्यावर अशी वेगळी प्रोसेस केली जाते. प्रोसेस म्हणजे क्रिया केली जाते, PROCESSES. प्रोसेस म्हणजे क्रिया, प्रोसेस म्हणजे काय, क्रिया. तर त्याच्यावर मुलांना अशी वेगळी क्रिया केली जाते. आता बघूया पुढे बघूया आपण, स्टेन ग्लास विंडोज आर सीन मोस्टली इन अ चर्चेस. तर अशा स्टेन ग्लास विंडोज आहेत, अशा पेंटिंग वाला जो विंडोज आहेत ते मोस्टली आपल्याला कुठे बघायला मिळतात, त्या चर्च मध्ये बघायला मिळतात किंवा म्हणजे आपण आपल्या घर डेकोरेट करताना पण काय करू शकतो, असं आपण आपल्या घरी पण लावू शकतो, पण मोस्टली आपल्याला कुठे दिसतात, त्या चर्च मध्ये दिसतात. असे विंडोज पॅन मोस्टली चर्च मध्ये दिसतात आणि तुम्ही तुमच्या ऑब्झर्वेशननी सांगू शकता कुठे कुठे दिसतात. आता काय आहे, ग्लास ही अशी जी ग्लास हे काय असं मटेरियल आहे, ते आपण काय करू शकतो, रिसायकल करू शकतो म्हणजे त्याचा आपण पुन्हा उपयोग करू शकतो. आपल्याकडे जर एखादी बॉटल असेल, निकामी असेल, त्याचा उपयोग नसेल तर ते रिसायकल म्हणजे त्याच्यावर पुन्हा प्रक्रिया करून आपण नवीन वस्तू बनवू शकतो. बघा काय दिलेलं आहे, ओल्ड ग्लास कॅन बी यूज टू मेक न्यू ग्लास एनी नंबर ऑफ टाइम्स. बघा जर आपल्याकडे ओल्ड ग्लास असेल, जर आपला हा जुना ग्लास असेल आणि थोडासा तुटला असेल, याला क्रॅक्स वगैरे आले असेल, तर काय करू शकतो, ओल्ड ग्लास कॅन बी यूज टू मेक न्यू ग्लास. या ओल्ड ग्लासला काय करू शकतो, रिसायकल करून काय करू शकतो, आपण नवीन ग्लास तयार करू शकतो. अँड एनी नंबर ऑफ टाइम्स, आणि हे आपण बरेचदा करू शकतो, एकच वेळा नाही, तर ही रिसायकल जी क्रिया आहे ती पुन्हा पुन्हा करू शकतो. इट इज ओल्ड ग्लास इट इज मच चीपर दॅन मेकिंग न्यू ग्लास फ्रॉम रॉ मटेरियल्स. आणि काय आहे, हे जर आपल्याला नवीन ग्लास बनवायचा आहे, ओल्ड ग्लास पासून जर आपल्याला नवीन ग्लास बनवायचा आहे, तर ती खूप चीपर म्हणजे ती खूप अशी स्वस्त अशी प्रक्रिया आहे. जेव्हा आपण नवीन ग्लास बनवतो, पूर्ण नवीन शीट बनवतो, त्याला काय आहे, त्याला खूप खर्च वगैरे असतो.
पण आपल्याकडे एक जुनं मटेरियल असेल, जुनं ग्लास असेल, जुन्या बॉटल्स असतील आणि त्याच्यापासून जर आपण अशी नवीन ग्लास किंवा नवीन ज्या वस्तू बनवतो, नवीन ग्लास तयार करतो, नवीन बॉटल्स बनवतो, तर त्याच्यासाठी ती क्रिया काय आहे, चीपर आहे, म्हणजे ती क्रिया स्वस्त आहे, आपण बनवू शकतो. इट रिक्वायर्ड मच लेस हीट. याला काय लागते, जर एका ग्लासापासून दुसरं बनवायचं असेल, नवीन पुन्हा त्याच्यावर रिसायकल करायचं असेल, तर काय लागेल त्याला, म्हणजे काय लागते, इट रिक्वायर्स मच लेस हीट. त्याला कमी आग लागते, टेम्परेचर कमी लागतो. जेव्हा नवीन ग्लास बनते त्याला वितळवण्यासाठी, मेल्ट करण्यासाठी भरपूर हीट हवी असते, म्हणजे प्रचंड तापमान, प्रचंड आग हवी असते, पण याला तापमान कमी लागतो. आपण हाऊ ग्लास इज मेड अप, म्हणजे ग्लास कसा बनतो हे आपण अभ्यासलेलं आहे. मग त्याच्यात काय अभ्यासलेलं आहे आपण, स्टेन ग्लास, ग्लास बनण्याची प्रोसेस, ग्लास कुठल्या मटेरियल पासून बनतो आणि ग्लास पासून कुठल्या कुठल्या आर्टिकल्स बनतात, हे सगळं आपण अभ्यासलेलं आहे. तर मुलांनो, आता आपण काय करूया, या ज्या पाठातील ज्या आहेत मीनिंग्स आहेत, म्हणजे ज्या हार्ड शब्द आहेत, कठीण शब्द आहेत, तर त्याचे अर्थ आपण जाणून घेऊया. चला तर मग सुरुवात करूया. काय आहे बघा, मीनिंग्स मध्ये मोल्टन आहे. परत मोल्टनचा अर्थ काय आहे, अन ऑब्जेक्ट इज रेड्यूस टू लिक्विड फ्रॉम बिकॉज ऑफ ग्रेट हीट. मोल्टन म्हणजेच काय मुलांना, मोल्टनचा अर्थ होतो वितळवणे. मोल्टन म्हणजे वितळवणे. बघा, अन ऑब्जेक्ट इज रेड्यूस टू लिक्विड फ्रॉम बिकॉज ऑफ ग्रेट हीट, म्हणजे असं एखादं ऑब्जेक्ट असते, एखादी जशी वस्तू असते, त्याला ग्रेट हीट म्हणजे प्रचंड तापमान, प्रचंड उष्णता देऊन काय केलं जाते, त्याला मेल्ट केलं जाते. म्हणजे तो कुठल्या फॉर्म मध्ये येतो, ते द्रव रूपात येते. जसं फॉर एक्झाम्पल आपल्याकडे कॅन्डल असते की नाही, कॅन्डल पण आपण कसं हीट दिली ती अशी मेल्ट व्हायला लागते. म्हणजे असं जे ऑब्जेक्ट असते त्याला आपण काय करू शकतो, प्रचंड तापमान किंवा उष्णतामुळे त्याला असं वितळवू शकतो आणि त्याला लिक्विड फॉर्म मध्ये, द्रव रूपात आपण त्याला आणू शकतो. बघा पुढचं आहे ट्रान्सपरंट, सी थ्रू क्लिअर. ट्रान्सपरंट म्हणजे काय मुलांनो, ट्रान्सपरंट म्हणजे आरपार दिसणे. ट्रान्सपरंट म्हणजे आरपार दिसणे. बघा, एखादा असा ग्लास असतो किंवा जे विंडो असतात, आपल्या खिडकीची जे काचा असतात, त्या आपल्याला खिडकीतून बाहेरचं दिसते ना, जसं आहे तसं स्पष्ट दिसते. ट्रान्सपरंट म्हणजे पारदर्शक. सी थ्रू क्लिअर म्हणजे त्याच्यातून स्पष्ट दिसणे. ट्रान्सपरंट म्हणजे पारदर्शक. बघा, इम्पॅरेबल, नॉट अलाउविंग फ्लुइड टू पास थ्रू. इम्पॅरेबल म्हणजे असा एखादा असा आर्टिकल किंवा एखादी अशी वस्तू असते की त्याच्या बाहेर त्या, म्हणजे पाणी जाऊ शकत नाही, फ्लुइड जाऊ शकत नाही. म्हणजे जर आपण पाणी जरी टाकलं त्याच्यात तरी ते आरपार जाऊ शकत नाही. इम्पॅरेबल म्हणजे त्याच्या बाहेर कुठे ते जाऊ शकत नाही. जसं फॉर एक्झाम्पल माझ्याकडे हे बघा, असं काच आहे, काचाची शीट आहे. मी याच्यावर पाणी असं म्हणजे पाण्याचे थेंब जरी टाकले तर ते काय त्या वस्तूच्या बाहेर नाही जाणार, ते तिथेच असे राहतील. नॉट अलाउइंग फ्लुइड टू पास थ्रू म्हणजे त्याच्या आरपार कुठलीही वस्तू जाणार नाही. बघा, आता मग आहे इम्पार्ट. पास ऑन मीन्स ट्रान्समिट. इम्पार्ट म्हणजे पास ऑन. बघा, आता आरशात काय करतो आपण, आपलं प्रतिबिंब बघतो, तो दिसतं की नाही आपल्याला असं, तर ते काय, त्यालाच काय म्हणू आपण, म्हणजे पास ऑन म्हणजे त्याच्यातून ट्रान्समिट होणे किंवा त्याच्या बाहेर जाणे. आता बघूया दुसरा प्रश्न काय, म्हणजे काय आहे शब्द, सॉगी. SOGGY, सॉगी. वेट अँड सॉफ्ट मीन्स मसी. मग काय, वेट अँड सॉफ्ट. वेट अँड सॉफ्ट म्हणजे काय असते, थोडंसं असं हलकसं ओलसर जो असते त्याला काय म्हणू आपण, सॉगी म्हणू. मग आहे ब्रिटल. ब्रिटल म्हणजे ठिसूळ म्हणू, म्हणजे पटकन, काच कसा असतो ब्रिटल, त्याला जर आपण असं थोडासाही धक्का दिला किंवा खाली पडला तर काय, काच पटकन फुटून जातो. ब्रिटल, BRITTLE. ब्रिटल मीन्स कॅन बी ब्रोकन इझिली, डेलिकेट म्हणजे इझिली तुटू शकतो. बघा, आपल्यातून एखादा आरसा वगैरे असेल, खाली पडलं तर पटकन काय त्या काचा तुटतात. म्हणजे ब्रिटल म्हणजेच काय, ठिसूळ, पटकन तुटणार. तर अशा प्रकारे मुलांना आपण मिनिंग बघितलेलं आहे, त्याचा अर्थ बघितलेला आहे आणि समजून पण घेतलेलं आहे. आता आपण पुढे बघूया समरी. समरी म्हणजे हाऊ ग्लास इज मेड, म्हणजे ग्लास तयार कसा होतो याचा थोडक्यात सारांश दिलेला आहे, ते आता आपण अभ्यासूया. बघा काय दिलेलं आहे, we just learn some unique features of glass. It can also be very strong and hard. Glass can be shaped into a variety of articles of various shapes and size. It can be transparent as well as non-transparent.
तर ग्लासाचे इथे म्हणजे थोडक्यात फीचर्स दिलेले आहे. ग्लास कसा तयार होतो, कुठल्या केमिकल पासून तयार होतो हे पण इथे सांगितलेलं आहे. परत त्याचे फीचर्स दिलेले आहेत. फीचर्स म्हणजे काय मुलांना, वैशिष्ट्य दिलेले आहेत. FEATURS फीचर्स म्हणजे वैशिष्ट्य. युनिक म्हणजे वेगळा, सगळ्यात वेगळा. वी जस्ट लर्न सम युनिक फीचर्स ऑफ ग्लास. आपण काय बघितलं आहे, ग्लासाचे म्हणजे काचेचे वेगवेगळे वैशिष्ट्य बघितलेले आहे. दो इट मे बी समटाइम्स ब्रिटल. तर कधी कधी काय असतो, ग्लास हा समटाइम्स ब्रिटल म्हणजे ठिसूळ असतो. ब्रिटल म्हणजे ठिसूळ, पटकन तुटून जाणारा असतो. इट कॅन ऑल्सो बी व्हेरी स्ट्रॉंग अँड हार्ड. पण कधी कधी काय असतो, तो कधी खूप स्ट्रॉंग, खूप मजबूत असतो आणि हार्ड म्हणजे थोडं कठीण असतो. ग्लास कॅन बी शेप्ड इनटू अ व्हरायटी ऑफ पार्टिकल्स. ग्लासला काय करू शकतो, जर तो लिक्विड फॉर्म मध्ये असेल तर त्याला आपण वेगवेगळ्या शेपमध्ये आकार देऊ शकतो. बघा मुलांना, आपल्याकडे वेगवेगळ्या बॉटल्स असतात. माझाची बॉटल असते, कोल्ड्रिंकच्या बॉटल्स असतात, ज्या ड्रिंक्सच्या बॉटल असतात त्या वेगवेगळ्या आकारात असतात. परत आपल्याकडे काचेचे बाउल असतात, अजून काय असतात, काचेचे ग्लास असतात ज्याच्यातून आपण सरबत वगैरे पितो. तर हे कधी त्यांना आपण असं वेगवेगळे शेप देऊ शकतो, जेव्हा ते लिक्विड फॉर्म मध्ये असेल तर काय करू शकतो, त्यांना वेगवेगळ्या याच्यात त्याला वेगवेगळ्या साच्यामध्ये मोल्डन मध्ये टाकून काय करू शकतो, त्याला शेप देऊ शकतो. तर काय म्हटलंय, ग्लास कॅन बी शेप्ड इनटू अ व्हरायटी ऑफ आर्टिकल्स. वेगवेगळे आर्टिकल्स बनवू शकतो. व्हेरियस शेप्स अँड साइजेस, वेगवेगळा आकार त्यांना देऊ शकतो. इट कॅन बी ट्रान्सपरंट ॲज वेल ॲज नॉन ट्रान्सपरंट. ते काय आहे, ट्रान्सपरंट पण आहे. ट्रान्सपरंट म्हणजे पारदर्शक पण आहे, पण कधी कधी ते नॉन ट्रान्सपरंट आहे, म्हणजे कधी कधी ते पारदर्शक पण नाही. बघा, आपल्या घरातील ज्या विंडो असतात तर त्या कधी कधी काय असते, आपल्याला बाहेरचं दिसते, पण बाहेरच्यांना त्या विंडो मधून आतमधलं दिसत नाही. तर अशा प्रकारचे पण वेगवेगळे केमिकल्स वापरून अशा प्रकारचे काच असतात की ते कधी कधी आपल्याला आरपार पण दिसतात, म्हणजे बाहेरचं पण दिसते, आणि कधी कधी ते ट्रान्सपरंट नसतात, म्हणजे आपल्याला ते आरपार पण दिसू शकत नाही. तर असे वेगवेगळे फीचर्स आपण ग्लास म्हणजे त्याचे वैशिष्ट्य बघितलेले आहेत की ते म्हणजे त्याच्यातले फीचर्स काय आहे, ते ट्रान्सपरंट असते, ते ब्रिटल असते, परत ते हार्ड असते, आणि ते त्याच्यापासून वेगवेगळे शेप साईजचे आपण काय करू शकतो, आर्टिकल्स बनवू शकतो. तर ही थोडक्यात अशी समरी आपण अभ्यासलेली आहे. आणि आपण हा जो नवीन चॅप्टर होता कुठला, हाऊ ग्लास इज मेड, ग्लास कसा तयार होतो, हे आपण अभ्यासलेलं आहे. आय होप तुम्हाला हे सगळं समजलेलं असेल. आता पुढे बघूया मुलांना, पुढची स्टेप काय आहे. आपलं लर्न झालेलं आहे, म्हणजे आपलं स्पष्टीकरण झालेलं आहे. आणि आता काय करूया, आपण आता ऍक्टिव्हिटी सॉल्व्ह करूया. ऍक्टिव्हिटीद्वारे काय करूया, आपण प्रश्नांची उत्तरं देऊया. आणि हे जे पाठ जे आपण, हा जो लेसन आहे जो अभ्यासलेला आहे, त्यामुळे काय होईल, आपलं अजून पक्क होईल. चला मग सुरुवात करूया. बघा ऍक्टिव्हिटीला, बघा मुलांना, इथे ऍक्टिव्हिटीमध्ये तुम्हाला दोन ऑप्शन असतील, ट्रू फॉल्स असेल किंवा फिलिंग द ब्लँक्स असेल. आपल्याला प्रश्न आधी छान वाचायचा आहे आणि आपण पाठ अभ्यासलेलाच आहे, त्याद्वारे आपल्याला प्रश्नाची उत्तर सोडवायची आहेत. बघा काय आहे, कलर्ड ग्लास इज यूज टू मेक स्टेन ग्लास विंडोज. सांगा मला याचं उत्तर. इथे विचारलेलं आहे, कलर ग्लास म्हणजे कलरफुल जो ग्लास असतो, कलर्ड काच असतो, इज यूज टू मेक स्टेन ग्लास विंडोज. आपण म्हणजे जो कलर ग्लास असतो त्याच्यामुळे आपण स्टेन ग्लास विंडोज बनवू शकतो का. स्टेन म्हणजे म्हणजे आपलं जे विंडो पॅन असते त्याला आपण त्याच्यावर असं कुठलं चित्र काढून, वेगवेगळ्या रंगांनी चित्र काढून आपण काय करू शकतो, त्याला म्हणजे चित्र पेंट करू शकतो. तर ते बरोबर आहे का. उत्तर काय असेल मुलांना, आपलं ट्रू. आपण हे करू शकतो. कलर ग्लास इज यूज टू मेक अ स्टेन ग्लास विंडोज. कलर ग्लासचा उपयोग आपण स्टेन ग्लास विंडोज बनवायला करू शकतो. हे बरोबर आहे. आता आपण बघूया आपला पुढचा प्रश्न काय आहे. ग्लास इज नॉट अ रिसायकलेबल, म्हणजे ग्लास इज नॉट रिसायकलेबल. इथे काय दिलेलं आहे, नॉट. तर ग्लास इज नॉट रिसायकलेबल, ते पुन्हा वापर नाही करू शकत का आपण. तर हे काय आहे मुलांना, हा जो प्रश्न आहे हे काय, ट्रू आहे की फॉल्स आहे. फॉल्स आहे. ग्लास हे रिसायकलेबल आहे, त्याला त्याचा पुनर्वापर आपण करू शकतो. तर उत्तर आहे फॉल्स. इथे नॉट आहे, असं पाहिजे होतं ग्लास इज रिसायकलेबल. आता आपण तिसरा प्रश्न बघूया. ग्लास इज अनब्रोकेबल. अनब्रोकेबल म्हणजे ग्लास तुटू शकत नाही असं दिलेलं आहे. तर मुलांना ग्लास अनब्रोकेबल आहे का, नाही.
तर ग्लास काय आहे, ब्रिटल आहे, म्हणजे तो ठिसूळ आहे, तो काच तुटू शकतो. पण हा जो प्रश्न आहे तो काय, फॉल्स आहे. आता आपण चौथ्या प्रश्नाकडे वळूया मुलांना. बघा तुम्हाला काय दिसतो आहे चित्रामध्ये, व्हॉट इज मेड ऑफ, हे कशापासून दिसते, तर आपल्याला काय दिसतो इथे, इलेक्ट्रिक बल्ब दिसतो आहे बल्ब. तर व्हॉट इज मेड ऑफ हे कशापासून बनते मुलांनो. बघा ऑप्शन 2 आहेत, इथे ग्लास आहे आणि इथे प्लास्टिक आहे. तर बल्ब कशापासून बनतो, बल्ब बघा आठवा, बल्बला हात लावला तर काचेचा असतो की प्लास्टिकचा, कशाचा बनतो मुलांनो, ग्लास, म्हणजे ग्लास पासून म्हणजे काचापासून बनलेला असतो. आता बघा आपला पुढचा प्रश्न काय आहे ते वाचूया. परत आपल्याला एक पिक्चर आलेला आहे, आपल्याला काय दिसते आहे, प्लास्टिक बकेट दिसते, ठीक आहे. व्हॉट इज मेड ऑफ, तर ही जी बकेट असते आपण आंघोळीच्या वेळेस बाथरूम मध्ये जे वापरतो ती बकेट म्हणजे बादली, ती कशापासून बनलेली असते, प्लास्टिक पासून बनलेली असते की ग्लास पासून, कशापासून बनलेली असते मुलांना, ती प्लास्टिक पासून बनलेली असते. तर आपलं उत्तर असेल प्लास्टिक. बघा आता 6वा प्रश्न बघूया काय आहे. परत आपल्याला एक चित्र आलेलं आहे, हे बघा, हे काय दिसतात, स्कूल शू दिसतात, शू आपण जे पायात घालतो ते. तर बघा व्हॉट इज मेड अप ऑफ, तर हे जे शू आहे आपण घालतो पायात ते लेदर, LEATHER, लेदर म्हणजे चामडं, आणि मग हे आहे GLASS, ग्लास. तर आपले जे शू आहेत किंवा चप्पल आहेत ते कशापासून बनलेली असते मुलांनो, लेदर पासून बनलेली असते की ग्लास पासून, कशापासून बनलेली असते ती, लेदर पासून. तर आपलं उत्तर आहे लेदर. बघा मुलांना आता 7व्या प्रश्नाकडे जाऊया. बघा काय दिसते आहे आपल्याला, हे आर्टिकल दिसतंय, हे काय आहे, गळ्यात घालायचं आहे, हे नेकलेस आहे आणि हे आपल्याला काय दिसते, असं गोल्डन कलरचं दिसतंय, म्हणजे इथे मेटल यूज झालेलं आहे किंवा गोल्ड यूज झालेलं आहे कुठलं. तर बघा हे कशापासून बनलेलं असेल, ग्लास पासून आहे की गोल्ड पासून बनलेलं आहे. आपल्याला हे काय दिसते आहे, असं गोल्डन कलरचं दिसतंय ना, हे गोल्डन नेकलेस आहे. तर हे ग्लास पासून बनलेलं आहे मुलांना की गोल्ड, तर काय येईल याचं उत्तर, हे बनलेलं आहे गोल्ड पासून. तर आपलं उत्तर आहे गोल्ड. आता बघा पुढच्या प्रश्नाकडे जाऊया, शेवटचा प्रश्न आहे. बघा पिक्चर मध्ये कशाचं म्हणजे कुठला पिक्चर आलेला आहे, हे काय आहे मुलांनो, ही आहे सँड. काय आहे, सँड म्हणजेच वाळू दिसते तुम्हाला, वाळू. तर हे पिक्चर मध्ये काय आहे, GLASS, ग्लास आहे की SAND, सँड आहे, कशाचं पिक्चर आहे सांगा, व्हेरी गुड, हे पिक्चर आहे सँडचं म्हणजेच वाळूचं. तर उत्तर आहे सँड. मुलांना अशा प्रकारे काय केली आहे, आपण ऍक्टिव्हिटी अभ्यासलेली आहे. आता आपण पुढच्या स्टेपकडे जाऊया, काय दिलेलं आहे बघा, आपलं लर्न झालं, ऍक्टिव्हिटी झाली आहे मुलांना. आता आपण गेमला सुरुवात करूया, बघूया. तर मुलांना इथे बघा काय दिलेले आहेत, 5 प्रकारची गेम दिलेली आहेत आणि आपल्याला योग्य उत्तर द्यायचंय. तर सांगा मला कुठला गेम चूज करू. ठीक आहे मुलांना, मी हा क्रिकेटचा गेम हे करते, चूज करते. आपल्याला काय करायचे, हे जे 4 रंगाचे बॉल्स आहेत, तर हे जे कलर्स आहेत ते इथे ऑप्शनला सुद्धा दिलेले आहेत. तर आपल्याला याच्यातून एक ऑप्शन निवडून काय करायचं, जो योग्य उत्तर असेल तर त्या बॉलला क्लिक करायचं आहे. आता बघा सुरुवात करूया. मीनिंग ऑफ ट्रान्सपरंट. ट्रान्सपरंटचा अर्थ काय होतो मुलांनो, क्लीन म्हणजे स्वच्छ, व्हाईट म्हणजे पांढरा, सी थ्रू म्हणजे त्याच्या म्हणजे आरपार दिसणे, आणि मग कलरफुल. तर ट्रान्सपरंटचा अर्थ काय होतो मुलांनो, सी थ्रू. तो रंग कुठला आहे, कलर आहे ग्रीन. बघा मी ग्रीन कलरने बॉलिंग केली आहे. बघा आपले उत्तर बरोबर आहे. क्रिकेट खेळायला मजा येते की नाही तुम्हाला. बघा, अन ऑब्जेक्ट इज रेड्यूस टू लिक्विड फ्रॉम बिकॉज ऑफ अ ग्रेट हीट. म्हणजे असा एक ऑब्जेक्ट आहे, त्याला काय होते, एक प्रचंड उष्णता किंवा तापमानात ठेवून काय केलं जाते, त्याला लिक्विड फॉर्म मध्ये त्याचं रूपांतर केलं जाते. तर त्या प्रक्रियेला काय म्हणतात, त्याला मोल्टन म्हणू. मोल्टन म्हणजे वितळवण्याची प्रक्रिया. फ्रोझन म्हणजे असं फ्रीजर म्हणजे घट्ट करून ठेवण्याची प्रक्रिया, जसं फ्रीज मध्ये वगैरे ठेवतो. मग हिटेड मध्ये गरम. मोल्डेड म्हणजे त्याला वेगवेगळ्या साच्याच्या याच्यात ठेवून आकार देणे. तर काय म्हणू, अन ऑब्जेक्ट इज रेड्यूस टू लिक्विड फ्रॉम बिकॉज ऑफ ग्रेट हीट. तर त्याला काय मुलांना म्हणू आपण, मोल्टन असं म्हणू. बघा आपले उत्तर बरोबर आहे. बघा, लास्ट नाईट डॅश इट अ लॉट. तर लॉट, लास्ट नाईट म्हणजे कालच्या रात्री, इट डॅश अ लॉट म्हणजे खूप पडला. काय, मॅरिड, रेंट, गॉट की वॉज, तर काय येईल, रेन. लास्ट नाईट इट रेंड अ लॉट म्हणजे रात्री खूप पाऊस पडला. तर उत्तर असेल आपलं हे, RAINED, रेन. मग काय, मंकीज काय करतात, जम्प करतात, टॉक करतात, स्विम करतात की रोअर करतात. तर मंकी काय करतात मुलांना, जम्प करतात.
तर आपलं उत्तर आहे जंप. आता बघूया 5वा प्रश्न. चिल्ड्रन डॅश टू प्ले इन द पार्क. चिल्ड्रन लाईक टू प्ले, लाईक्ड टू प्ले, लिकिंग टू प्ले की लाईक्स. तर काय येईल याचं उत्तर? चिल्ड्रन लाईक टू प्ले इन द क्लास. LIKE लाईक हे त्याचं योग्य उत्तर आहे. फाइंड ऑड वन आउट. बघा, अनब्रेकेबल म्हणजे न तुटणारं, ब्रिटल, एम्पॅरेबल, ट्रान्सपरंट. अनब्रेकेबल म्हणजे न तुटणारं, एम्पॅरेबल म्हणजे काय असते की त्याच्या बाहेर लिक्विड जाऊ शकत नाही, आणि ट्रान्सपरंट म्हणजे आरपार दिसणारं. ते इथं गटातनं बसणारा शब्द कुठला आहे? ब्रिटल. ब्रिटल म्हणजेच ठिसूळ. आपलं उत्तर बरोबर आहे मुलांना. आता बघा 7वा प्रश्न. फाइंड द ऑड वन आउट. लाईट बल्ब्स. बघा, रीडिंग ग्लासेस म्हणजेच भिंग, लाईट बल्ब जे आपल्या घरात जे बल्ब असतात ते, जार्स बरण्या, आणि स्पोर्ट शू. बघा, लाईट बल्ब, रीडिंग ग्लासेस आणि जार्स हे काय ग्लासेस पासून बनलेले असतात, म्हणजे काचापासून बनलेले असतात. आणि स्पोर्ट शूज हे कशा लेदर पासून बनलेले आहेत. तर गटात न बसणारा शब्द कुठला आहे मुलांना? स्पोर्ट शूज. ते कुठल्या याच्याने दिलेलं आहे? येलो कलरच्या बॉलने. उत्तर आपलं बरोबर आहे. बघा मुलांना, आता कॅट्स. कॅट्स म्हणजे कसा आवाज? कॅट्स म्हणजे बार्क करणे म्हणजे भुंकणे, क्रीप करणे म्हणजे चिव 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 असं तर नाही. पर म्हणजे असं मियाव मियाव करते ना, असं त्याला पर म्हणतात. रोअर म्हणजे डरकाळी देणे. तर कॅट्सचा कसा आवाज असतो? ती कशी करते? पर. पर हा कुठल्या याच्याने दिलेला आहे? ग्रीन बॉलने दिलेला आहे. उत्तर आपलं बरोबर आहे. बघा आता 9वा जो प्रश्न आहे. अपूर्वा डॅश वॉज व्हेरी टायर्ड एस्टरडे. म्हणजे अपूर्वा काल खूप थकलेली होती, म्हणजे ते पास्ट टेन्स मध्ये आहे, भूतकाळातलं आहे. तर तिथे हेल्पिंग वर्ब काय लागेल? इज, आर, बीन की वॉज. बघा मुलांना, भूतकाळामध्ये वॉज किंवा वर हे काय लागतात? हेल्पिंग वर्ब लागतात. आणि हा वाक्य पण कुठे आहे? पास्ट टेन्स म्हणजेच भूतकाळात आहे. तर काय लागेल? अपूर्वा वॉज व्हेरी टायर्ड एस्टरडे. तर वॉज कुठल्या रंगाचा बॉल आहे? येल्लो. आपले उत्तर बरोबर आहे. बघा आता आपला नेक्स्ट प्रश्न आहे. टू ट्रीट और प्रोसेस यूज और वेस्ट मटेरियल सो ॲज टू मेक सुटेबल फॉर यूज. इथे दिलेलं आहे टू ट्रीट और प्रोसेस म्हणजे अशी एखादी प्रोसेस असते यूज फॉर वेस्ट मटेरियल, म्हणजे जो आपल्याकडे निकामी जी वस्तू असते, वेस्ट मटेरियल असते, जे काही कामाचं नसते, सो ॲज टू मेक सुटेबल फॉर रियूज. तर त्याच्यावर आपण प्रक्रिया करून काय करू शकतो? प्रोसेस करून आपण त्याच्यावर एक असा उपयोगी वस्तू बनवतो, म्हणजे त्याचा रिसायकल करून त्याच्यापासून एक नवीन वस्तू बनवली जाते. तर त्या प्रोसेसला काय म्हणतात? काय म्हणतात मुलांना त्या प्रोसेसला? ट्रीटेड म्हणतात, वेस्टेड म्हणतात, रिसायकल्ड म्हणतात की नन ऑफ दी अबव. तर त्या प्रोसेसला काय म्हणतो मुलांना? आपण रिसायकल म्हणतो. बघ, रिसायकल कुठल्या रंगाने दिलेलं आहे? आपलं ग्रीन रंगाने दिलेलं आहे. तर आपलं उत्तर अगदी बरोबर आहे. मुलांना, अशा प्रकारे काय केलेलं आहे? आपण खेळातली 10 प्रश्न सॉल्व्ह केलेली आहेत आणि आपली उत्तरं बरोबर आहेत.